नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BSc प्लस B.Ed हा इंटिग्रेटेड कोर्स या रिगार्डिंग आपण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे. बऱ्याच जणांनी BSc ऐकलं असेल, B.Ed ऐकलं असेल, पण हा प्लस पॉइंट मध्ये इथं तुम्हाला कोर्स पाहायला मिळतो. दोन्हीही एकत्र आहे. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये कोणतं एज्युकेशन तुम्हाला दिलं जातं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय, इतर कोर्सपेक्षा हा कोर्स किती वेगळा आहे, इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे काय, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा इंटिग्रेटेड कोर्स काय आहे. तर बघा, दोन नावाचं कॉम्बिनेशन आहे, BSc प्लस B.Ed. तर जो B.Ed असतो तो एज्युकेशन रिगार्डिंग कोर्स असतो आणि BSc हा सायन्स आहे, जो बॅचलर ऑफ सायन्स रिगार्डिंग कोर्स आहे. याच्यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला शिकवलं जातं. आता जसा हा व्हिडिओ तुम्ही फर्दर पाहत राहाल, तुम्हाला जे आयडिया आहे किंवा क्लिअरन्स आहे तो मिळत जाईल. याच्यामध्ये एज्युकेशन ॲज वेल ॲज जे होलिस्टिक अप्रोच असतो एज्युकेशन रिगार्डिंग तो दिला जातो. याच्यामध्ये ॲज वेल ॲज केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास केला जातो. प्लस जे B.Edचं एज्युकेशनचं जे सेक्टर असतं किंवा एज्युकेशनचं जे सब्जेक्ट असतात ते सुद्धा कंबाईंड पद्धतीने शिकवले जातात. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. आता BScचा असाच आत्ता एक कोर्स आहे. बाकीचे कोर्स जर पाहिले तर 3 वर्षाचा आहे, पण हा इंटिग्रेटेड कोर्स आहे म्हणून 4 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता कोणती. तर शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. हा एक डिग्री स्तरावरील अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, इंटिग्रेटेड कोर्स आहे. तर यासाठी तुम्हाला 12वी पास आउट असणे गरजेचे आहे विथ मिनिमम 50% मार्क्स जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर. जर तुम्ही SC ST या प्रवर्गातून येत असाल, उमेदवार असाल, तर तुम्हाला 40% मिनिमम मार्क्स लागतात. तुम्हाला फक्त 12वी पास आउट असणे गरजेचे आहे. नो मॅटर व्हॉट तुमचं PCB आहे किंवा PCM असेल, याच्यातून तुम्ही 12वी पास आउट असाल तर सिंपल तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन जे आहे ते इझिली मिळवू शकता. तर आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर महाराष्ट्रात ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर खूप कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, शिकवला जातो. तर तिथे ज्या वेबसाईट्स असतात त्या कॉलेजच्या किंवा डायरेक्टली तुम्ही फिजिकली तिथे जाऊ शकता. तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन करू शकता तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर. फक्त तुम्हाला 12वीचे मार्क्स जे असणे ते गरजेचे आहेत. मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला ऍडमिशन इझिली मिळून जाते. दुसऱ्या ऍडमिशनची प्रोसेस असते ती असते एंट्रन्स एक्झाम बेस्ड. तर एंट्रन्स एक्झाम काय आहे, तर जे टॉपचे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत तिथे कॉलेज स्तरावर तुमची एक्झाम घेतली जाते. तुम्हाला त्या एक्झामला अपेअर व्हावं लागतं. आता ही एक्झाम ऑनलाईन पण असू शकते किंवा ऑफलाईन पण असू शकते. हे सर्व कॉलेजच्या प्रशासनावर डिपेंड आहे. तिथे तुम्हाला ती एक्झाम अपेअर व्हावी लागते, ती एक्झाम द्यावी लागते, मेरिटमध्ये यावं लागतं, शॉर्टलिस्ट होतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे सीट असतं ते क्लेम करता येतं. आफ्टर दॅट तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून इझिली तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन मिळवू शकता. म्हणजे याचं ऍडमिशन जे आहे ते एंट्रन्स एक्झाम ॲज वेल एज तुमच्या मार्कच्या बेसिसवर म्हणजेच मेरिट बेसवर अवेलेबल आहे आणि तुम्ही हे ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, याचा कालावधीबद्दल आपण सविस्तर पाहूया. तर बघा, ऑदर जे BSc अंतर्गत येणारे जे कोर्सेस आहेत, जसं आपण याच्या आधी जिओलॉजी पाहिलं किंवा केमिस्ट्री पाहिलं, तर हे सर्व कोर्स तुम्हाला 3 वर्षाचे पाहायला मिळतात. पण हा कोर्स इंटिग्रेटेड कोर्स आहे जो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. या 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. हे 8ही सेमिस्टर मस्ट आहे, तुम्हाला पास आउट करावे लागतात. आता या 8 सेमिस्टरमध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे किंवा कोणते सब्जेक्ट आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. पण हे 8ही सेमिस्टर ज्यावेळेस तुम्ही पास आउट व्हाल त्यावेळेस तुम्हाला हे डिग्रीची सर्टिफिकेट मिळते. पण त्याआधी या 4 वर्षामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतात, थेअरी असतात, वायवा वगैरे सर्व गोष्टी ज्या कॉलेजमध्ये चालतात त्या सर्व होतात. ज्यावेळेस तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट त्यानंतर मिळते, हे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी वापरू शकता किंवा गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी वापरू शकता किंवा प्रायव्हेट ज्या कंपनीज असतात, जे इन्स्टिट्यूट्स असतात तिथे तुम्हाला जॉब मिळण्यासाठी या डिग्रीचा जो आहे तो वापर करू शकता. मित्रांनो, आपण याचा कालावधी सविस्तर पाहिला. आता या 4 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो हे सब्जेक्ट आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला ॲनिमल डायव्हर्सिटी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कम्युनिकेशन स्किल, कॅल्क्युलस, लर्निंग अँड टीचिंग, बायोकेमिस्ट्री, डेव्हलपमेंट बायोलॉजी, अल्जेब्रा, फिजिकल केमिस्ट्री, मल्टीव्हेरिएट कॅल्क्युलस, ॲनालिटिकल केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, पेडॅगॉजी,
डिपार्टमेंट इलेक्टिव्ह, इंटर्नशिप, तसेच रिझनिंग ॲबिलिटी, सर्व्हिस लर्निंग, जेंडर, सोसायटी अँड स्कूल, स्कूल मॅनेजमेंट वर्कशॉप, लाईफ स्किल, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट पाहायला मिळतात. तुम्हाला हे सब्जेक्टनुसार जे आहे तुम्हाला समजत असेल की याच्यामध्ये जे सायन्स आहे, BSc आहे त्याचे, प्लस जे लर्निंग आहे, एज्युकेशन, या दोन्हीचे जे सब्जेक्ट आहेत ते इन्क्लूड आहेत. आता तुम्हाला पर सेमिस्टर वाईज कोणकोणते सब्जेक्ट एक्झॅक्टली शिकवले जातात हे जर रीड करायचं आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही सर्व सिलेबस सुद्धा रीड करू शकता. मित्रांनो, याच्या कॉलेजेस बद्दल आपण पाहूया. आता ह्याचे जे टॉपचे कॉलेजेस आहेत, बेसिकली हा कोर्स जास्त ऐकण्यात येत नाही कारण आपल्या इथे जास्त कोणी हा कोर्स करत नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस जे अवेलेबल असतील ते तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये मी दिलेले आहेत तिथे पाहू शकता. पण याचे जे टॉपचे इन्स्टिट्यूट्स आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे, तिथे तुम्हाला अजमेर युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, बँगलोर युनिव्हर्सिटी आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, तसेच तुम्हाला कर्नाटका युनिव्हर्सिटी आहे. या ठिकाणी हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे तो डिटेल पद्धतीने शिकवला जातो आणि तिथे करण्याचा एक फायदा म्हणजे हा कोर्स युनिकली डिझाईन केला गेलेला आहे, इंटिग्रेटेड कोर्स आहे. ॲज वेल ॲज ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करून महाराष्ट्रामध्ये या तर तुम्हाला इझिली जॉबही मिळू शकतो, कारण इथे बाहेरच्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या टॉप मानल्या जातात, ज्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत पण तिथे हा कोर्स पाहिला जात नाही जास्त करून. पण हे जर तुम्हाला पाहायचं असेल की कोणते कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, त्यांची ॲव्हरेज फी काय आहे, दरवर्षी ती बदलत असते पण सध्या करंट त्यांची फी काय आहे, हे स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल तर सिंपल डिस्क्रिप्शनच्याच लिंकचा वापर करा. पहिलीच लिंक आहे, पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही सुद्धा डिटेल जी आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर सर्वप्रथम हायर एज्युकेशन बद्दल पाहूया. हायर एज्युकेशन मध्ये तुम्ही पुढे MSc करू शकता किंवा MBA सुद्धा करू शकता. हे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला किती वेळ एज्युकेशनला द्यायचं आहे सर्व तुमच्या माइंडसेटवर आणि तुमच्या पॅरेंटच्या जे अप्रुव्हल आहे त्याच्यावर डिपेंड आहे, किंवा तुमचं स्वतःचं सुद्धा अप्रुव्हल गरजेचं असतं. ॲज वेल ॲज हे जी डिग्री ज्यावेळेस तुम्हाला मिळते तर तुम्ही व्हेरियस गव्हर्नमेंट जॉब्स असतात तिथे तुम्ही अपेअर होऊ शकता, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा याच्यासाठी जॉब्स अवेलेबल आहेत, जसं की तुम्ही कॉलेज प्रोफेसर, प्रायव्हेट ट्युटर, स्कूल टीचर्स, तसेच एज्युकेशन रिसर्चर, होम ट्युटर्स, लायब्ररियन्स, एज्युकेशन कन्सल्टंट, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स इझिली मिळू शकता प्रायव्हेट सेक्टरला. यांचे ॲव्हरेज पॅकेज सुद्धा खूप छान मिळते, जे 5 लाख to 8 लाख पर्यंत असते. आणि हे तुमच्या स्किल, तुमच्या परफॉर्मन्स बेसिस आणि तुम्ही किती जास्त म्हणजे याच्यामध्ये चांगलं तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली आहे, तुमच्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, कम्युनिकेशन कसं आहे, कारण एज्युकेशन सेक्टर आहे मॅक्झिमम, आणि बाकीच्याही सेक्टर्समध्ये तुम्हाला जॉब मिळतो, टॉप रिक्रुटर्स वगैरे. पण जर पाहिलं गेलं तर मॅक्झिमम याच्यामध्ये टीचिंगचे जॉब्स आहेत, तिथे कम्युनिकेशन स्किल जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला इझिली याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला जॉब मिळून जातात. आता हे जॉब्स अजून कोणते आहेत, त्याचबरोबर यांचं काम काय, जर तुम्हाला समजत नसेल होम ट्युटर काय, माहीत असेल पण तरीही माहीत नसेल की होम ट्युटर काय किंवा रिसर्चर काय, एज्युकेशन रिसर्चर काय असतं, पुन्हा इतर जॉब्स काय असतात, तर त्यांचं जॉब, त्यांचं काम आणि त्यांचं ॲव्हरेज पॅकेज जे मिळू शकतं हे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे. ॲज वेल ॲज टॉप रिक्रुटर्स जिथं तुम्हाला जॉब मिळू शकतो, जसं की कॉलेज, युनिव्हर्सिटी किंवा इतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, तिथे सुद्धा त्यांचीही सुद्धा नावे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथे क्लिक करून तुम्ही सविस्तर वाचू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंटिग्रेटेड कोर्स करण्याची इच्छा असेल, जर तुम्ही या व्हिडिओवर अचानक आलेला असाल पण जर तुमचं माइंडसेट थोडं बदललेलं असेल, जसं की तुम्हाला BSc प्लस BEd पण करायचं आहे, 4 वर्ष तुम्ही तुमच्या लाईफची द्यायला तयार आहात, त्याच्यानंतर तुम्हाला टीचिंगमध्ये करिअर घडवायचं असेल, जसं होम ट्युटर असेल, प्रोफेसर बनायचं असेल, टीचर बनायचं असेल, रिसर्चर बनायचं असेल, तर सिंपल हे जे कोर्स आहे ते तुमच्यासाठी डिझाईन केलं गेलेलं आहे. तसंच तुम्हाला एक डिसेंट डिग्री करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत त्यासाठी अपेअर व्हायचं आहे, तर ही डिग्री तुमच्यासाठीच आहे. किंवा तुम्हाला हायर स्टडीज करायचे आहेत, MSc, MBA अशा PG कोर्सेस तुम्हाला करायचे आहेत, किंवा पुढे मास्टर्स, PhD हे कोर्सेस करायचे आहेत, तरी हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्स रिगार्डिंग जर काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज वेल ॲज गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच इतरही आमचे कोर्स पाहायला विसरू नका, प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका. या चॅनलवरती प्रत्येक स्ट्रीम वाईज आम्ही प्लेलिस्ट बनवलेले आहे, 10वी 12वी आणि भविष्यामध्ये आम्ही वेगवेगळे कोर्स आणत आहोत, ते सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. तसेच आमच्या वेबसाईटला चेकआउट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल
धन्यवाद.